महेंद्र बाहुबली हाताला पांढरी पट्टी बांधलेला, दोन्ही पायाला निकॅप लावलेला प्रकाश बनकर पंच आणि या कुस्तीला पंच म्हणून कोण नियुक्ती। दोन्ही पैलवानला आप्पा समज देणार आहेत कुस्ती कशी दिली जाईल आणि कशी दिली जाणार नाही। कुस्तीला सुरुवात झालेली, कुस्ती चालू झाली। टाळ्या करा की, करा टाळ्या सर्वांनी। पोलादी मनगटाला भिल्ली। प्रकाश बनकर सोलापूर जिल्ह्यातला माळशिरस तालुक्यातला मांडव्याचा पैलवान, याचा चुलता तानाजी बनकर हरिश्चंद्र बिराजदार मामांचा पहिला पट्टा महाराष्ट्र केसरी 1987 साल। आणि महेंद्र गायकवाड हा सोलापूर जिल्ह्यातला मंगळवेढा तालुक्यातला शिरशीचा पैलवान आहे, डबल उपमहाराष्ट्र केसरी आहे। अशी कुस्ती चालू झालेली। पैलवान संतोष अप्पा दसवडकर, अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे जिल्हा, पंच म्हणून लाभलेले हजारो जण सोशल मीडियाच्या माध्यमातून घर बसल्या मैदान पाहतायत। या मैदानचं खास आकर्षण असणारी नंबर 2 ची कुस्ती चालू झालेली। कुस्ती हाच ध्यास, कुस्ती हाच श्वास, कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास। हे पहा कडाला बसणारी चेष्टाचा भाग नाही। या कुस्तीवर आमच्या गावचे प्रथम नागरिक सरपंच नंदूभाऊ खोळे यांच्याकडून 1051 रुपये देणगी देण्यात आलेली आहे। धन्यवाद नंदूभाऊ। सरपंच साहेब 1000 रुपयाचं बक्षीस। युवक काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय शिवराजबापू शेंडकर यांच्याकडून या कुस्तीसाठी 500 रुपये इनाम देण्यात आले आहे। शाबास। सन्माननीय अमोल शेठ कोकाटे, पोलीस पाटील भट्टी, माजी सरपंच अनिल शेठ देवीकर, बारक्या एक मिनिट सन्माननीय सागर शेठ शिळीमकर सरपंच वरती यांच्याकडून चालू कुस्तीवरती 500 रुपये इनाम देण्यात हो आले आहे। हो हो एक 5 मिनिट हो. 5 मिनिट बोला बोला हो सर बोला। हे पहा अतिशय चांगली कुस्ती आहे। पैलवानला बक्षीस देणं हे कर्तव्य आहे। मैदान प्रॉपर्टीचे मालक हो हो बोला 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 सर, सॉरी। हा नाही असू द्या, पैलवानला बक्षीस मिळावा। तुम्ही आपलं निवेदन चालू ठेवा। एक यादी करा, एकदम बक्षीस पुकारू आपण। बक्षीस मिळावं ह्या मनाचा माणूस मी आहे, परंतु जरा थोडासा कुस्तीचा इतिहास प्रेक्षकांना माहिती पडावा। कारण गेले 3 वर्ष, बरोबर आहे का राजाभाऊ, गेले 3 वर्षाची आतुरता होती मी मैदानाला यावं, पण या वर्षी योग आलेला आहे। दैदिप्यमान इतिहास या महाराष्ट्राच्या कुस्तीचा आहे। महाराष्ट्राच्या कुस्तीला मरगळ आली होती, कुस्ती परंपरा लोप पावत चालली होती। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातली मंडळी एकत्र आले आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली 1953 ला। 53 पासून 60 पर्यंत महोत्सव भरायचा, 61 पासून अधिवेशन चालू झालं। आतापर्यंत या महाराष्ट्राचे 49 महाराष्ट्र केसरी झालेले आहेत, पण महाराष्ट्र केसरीच्या पुढे कुस्तीला फार मोठं भविष्य आहे। महाराष्ट्राच्या कुस्तीची चमक आणि धमक संपूर्ण हिंदुस्थानाला अनेक पैलवाने दाखवून दिलेले। कडाला बसणारे माग सरकून बसा। हो 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 कुस्ती आहे कुस्ती। हा काही होईल, फक्त हलगेवाले कसे सावध झाले बघा बरं। हा त्यांना माहित आहे आपला हातावचा पोट आहे। हा पुन्हा सुरुवात झालेली। महाराष्ट्रामध्ये अनेक दिग्गज पैलवान होऊन गेले। हिंद केसरी मारुती माने, मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे, रोस्तम हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामा, दादू मामा चौगुले। आज हे पैलवान आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांच्या नावाचा उल्लेख या लाल मातीच्या माध्यमातून होतो। शाबास शाबास शाबास
शिर्षीकर हा कुस्ती करा तगड़ी कुस्ती जबरदस्त मैदान प्रकाश बनकर 2022 चा उपमहाराष्ट्र केसरी सातारचा अधिवेशन तर 2023 चं कोथरूडचं अधिवेशन तिथं उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र आणि चालू वर्षीचा 2025 च्या अधिवेशनामधला उपमहाराष्ट्र केसरी डबल उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड शिवाज हो 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 अरे पैलवान तिथं वस्तात बसले तिथं तरी जाऊ नका किती प्रेक्षक मंडळी थोडे मागे सरून बसा. तात्या का वस्तात बघूनच येते ती या चालू गोष्टीवरती उद्योजक प्रवीण फुबरे यांचे 500 रुपये, एमबी प्रॉपर्टीचे मालक सन्माननीय बाळासाहेब भोरेकर यांचे 2000 रुपये असा इनाम आलेला आहे. सन्माननीय शंकरांना भुरुक यांच्याकडून 500 रुपयाचे इनाम या ठिकाणी आलेलं आहे. शाबास पुन्हा समोरासमोर कुस्तीला सुरुवात कुस्ती चालू झाली तालमीत आजही एक पैलवान दुसऱ्या पैलवानला म्हणतो काय गामा लागून गेलं काय मग गामा किती मोठा पैलवान होता जरा गामाचं चरित्र सांगतोय का गामा पैलवान उंचीत भरत नाही म्हणून गामाला भाग घेऊ दिला जात नव्हता मग गामाच्या वस्तादनं जाहीर केलं माझ्या पट्ट्यापुढे कोण 10 मिनिटं टिकला तर त्याला $10,000 पहिल्या दिवशी 10 लढले 10च्या 10 ठोकून काढले दुसऱ्या दिवशी 12 लढले 12च्या 12 लोळागोळा केले आणि जनतेतनं आवाज उठला भारताच्या गामाला भाग घेऊ दिलाच पाहिजे गामाने भाग घेतला गामा पैलवान जगजेता झाला पण जिस्कोच्या मनाला ती गोष्ट लागली जिस्को तो पराभव मान्य करायला तयार नव्हता पुन्हा तयारी करून भारतात आला आणि पुन्हाही पतेळ्याला कुस्ती लागली पुन्हाही समोरून 42 सेकंदात आकडी लावून आसमान दाखवलं गामाने जिस्कोला भारताची फाळणी झाली गामा पाकिस्तानात राहायला गेले एक जाती दंगल उसळले होते हिंदूला बाहेर काढा म्हणत होते गामा हे जातीने मुस्लिम होते पण धर्मनिरपेक्ष होते गामा कृष्ण भक्त होते गामा पाकिस्तान मध्ये जाती दंगल उसळल्यानंतर छातीचा कोट करून पुढे उभा राहिले आणि सांगितलं माझ्या देहाच्या अगोदर खांडोळकरांनंतर हिंदूकडे जावा जमाव शांत झाला आणि निघून गेला म्हातारपणे अर्धांगवायू झाला पॅरलेस या भूतलावरती कोणाचा हात धरायची ताकद नव्हती गामाची त्या हातानं अंगावर बसलेली माशी सुद्धा मारता येईना गेली अशी गामाची परिस्थिती झाली पैलवानाच्या कथाने व्यथा फार वाईट आहेत म्हातारपणी मदत गामाला कोणी केली ना पाकिस्तान सरकारने ना भारत सरकारने मदत केली झिस्को पैलवानने भाऊ सांगण्याचा उद्देश एवढाच कुस्ती म्हणजे काय जन्मानं जन्मीचं वैर नाही कुस्ती खेळ आहे आणि ते सगळं खिलाडू वृत्तीने स्वीकारायचं हरजीत होणार विजय पराभव होणार 2 लढणार 1 पडणार 1 पाडणार कुस्ती खेळ आहे असा गामा पैलवानचा दैदिप्यमान इतिहास हिंद केसरी मारुती माने पैलवान कसा असावा मारुती भाऊ मानेंसारखा 144 किलो वजन सांगलीच्या जवळ कवटेपिरा नावाचं गाव नदीच्या कडेला सगळी कर्लाची जमीन पावसाळ्यात 4 महिने गावात वाहन जात नाही असलं गाव पण दिल्लीच्या एका राजमार्गाला नाव दिलंय हिंद केसरी मारुती भाऊ माने महामार्ग सांगलीचं शिष्टमंडळ दिल्लीला गेलो तर राजीव गांधींना भेटायला सांगलीचे स्वतंत्र सेनानी दोळाप्पांना नवलेला कॉप्ट करून खासदार घ्या म्हणून आणि कुणीतरी टुंक आली मारुती मानेला संकट घ्या म्हणून असे सगळ्या बरोबर मारुती भाऊ मानेही गेले दिल्लीला एका हॉलमध्ये बसले होते आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर राजीव गांधी आले सगळेजण उठून उभा राहिले मारुती भाऊ मागे होते नाहीत उठून उभा राहिले पेला विचारलं हे कोण आहे पेने सांगितलं ये तो पैलवान मारुती भाऊ माने भारत को फर्स्ट टाइम गोल्ड मेडल दिए
राजीव गांधी तरी काही कमी देखणे होते का तेव्हा? पण ते ब्राह्मणी सौंदर्य आलं आणि मारुती भाऊंचं मर्दुमकी सौंदर्य आलं. हो हो हो. आणि कब्जा घेतलेला आहे महेंद्रने. राजीव गांधी म्हणाले आप क्यों नाही होते खासदार. दुसऱ्याची वर्णी लावायसाठी गेले होते. केवळ पर्सनॅलिटीकडे बघून राजीव गांधीने खासदार केलं मारुती भाऊ मानेंना. असं महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण. गावचे सरपंच आणि खासदार ते पैलवान मारुती भाऊ माने. फार मोठा इतिहास या महाराष्ट्रातल्या पैलवानांचा आहे. बस. आणि हो महेंद्रने कब्जा घेतला. महेंद्र आक्रमक झालेला आहे. शिरशीचा बोरगा आहे. प्रकाश बनकरचा कब्जा घेतलेला आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात महेंद्र सराव करतो. काका पवार गोविंद तत्या पवार यांचा पट्टा आहे. तर प्रकाश बनकर गंगावेस तालमीला सराव करतो. विश्वासदादा हरगोले यांचा पट्टा आहे. वाह. अरे बापरे. अशी कुस्ती, असं मैदान, असे प्रेक्षक. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव. अरे बाप रे. धन्यवाद, महेंद्र बाहुबली विजय. पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. आपल्याला नाही का वाटत एखादा महेंद्र आपल्या घरात असावा असला. हो 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 हो. हलगेवाले अहो हलगेवाले गरीबाचं पोरगा आहे जरा काढू दे की बक्षीस कोणाकडून तरी. त्या महेंद्रसाठी खिशात हात घाला. त्याच्या घरी जाऊन